सो हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप अशी हेल्दी डिश करणार आहोत लौकीची. सो हो. मला ना लौकीचे कोफ्ते खूप आवडतात, बट हस्बंडला ऑइली आवडत नाही, ते खात नाही, फारसं टाळतात. सो मी म्हटलं की चला याला पण आपण पर्याय शोधून काढूया. सो मी इथे घेतलेला आहे कांदा, 2 टमाटर, अद्रक, लसूण, 3 काश्मीरी मिर्च. असं आपण छान असं उकळून घेऊया याला आणि उकळल्यानंतर याला छान थंड होऊ देऊया आणि त्याची मग आपण प्युरी करून घेऊया आपल्या भाजीसाठी. सो दुसरीकडे मी हे उकळतपर्यंत लौकीला छान किसून घेते आहे. एक लौकी घेतलेली आहे मी आणि ते आम्हाला 4 जणांना होऊन जाईल. सो किसून झालेली आहे माझी लौकी. मी यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे, जर खूप जाड्या असेल तर. आणि यातलं सगळं पाणी मी काढून घेते आहे लौकीचं. हे पाणी तुम्ही भाजीत पण यूज करू शकता किंवा कणिक भिजवताना पण यूज करू शकता. सो मी इथे घरचं पनीर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बाहेरचं पण यूज करू शकता. माझ्याकडे खूप कमी दूध होतं, त्यामुळे मी थोडंसंच पनीर घेतलेलं आहे इथे. तुम्ही थोडं जास्त पण घेऊ शकता, त्यामुळे आपले कोफ्ते अजून टेस्टला छान वाटेल. सो इथे आपण आता सुके मसाले ॲड करून घेऊयात. मी इथे कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. जिरं, मीठ, हळद, लाल तिखट. तुम्ही काळं मीठ पण यूज करू शकता, थोडंसं मी विसरले. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे सोफ पावडर. त्याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे 1 ते दीड चम्मच बेसन ॲड करणार आहोत. खूप जास्त बेसन ॲड करू नका. आपली बाइंडिंग होईल एवढंच बेसन यामध्ये ॲड करा. सो मी इथे टेबलस्पून मी बेकिंग सोडा यूज केलेला आहे, ज्यामुळे आपले जे कोफ्ते आहेत ते फुलायला त्याला मदत होईल. सो आता आपण याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. आणि त्यानंतर हे आहे आप्पे पॅन. सो यामध्ये मी थोडंसं तेल टाकून याला छान असं शिजवून घेऊयात आपल्या कोफ्त्याला. सो दुसरीकडे जोपर्यंत आपले कोफ्ते होत आहे, मी इथे तेल गरम करून घेतले आहे कढईमध्ये. जिरं मोहरी टाकून, लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून मी यामध्ये जी आपली प्युरी आपण तयार केली होती कांदे टमाटरची, ती मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि त्याला छान असं आपण शिजू देऊयात. आणि उन्हाळ्यामध्ये खूप असं छान टेस्टी खायची इच्छा होते, बट तळलेलं खायची बिलकुल इच्छा नाही होत. सो हे खूप छान आणि बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आहे. कोणते पण गेस्ट येणार असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. सो इथे झालेला आहे आपला मसाला शिजलेला आहे, तर मी इथे ॲड करून घेते आहे मेथी, कसुरी मेथी आणि मीठ. आणि यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून त्याला छान त्याची ग्रेव्ही शिजू देऊया. सो मी वेळेवर टाकणार आहे यामध्ये कोफ्ते. थोडंसं तुम्ही टाकून 2 मिनटं शिजवू शकता. अदरवाईज वेळेवरही टाकले तरी चालेल, कारण हे खूप सॉफ्ट असतात. खूप असं शिजवायची त्यांना भाजीमध्ये गरज नाही. तर बघा आपले छान असे कोफ्ते झालेले आहेत. बाहेरून छान क्रिस्पी आणि आतमधून असे सॉफ्ट आणि आपला हे पण झालेले आहे ग्रेव्ही. सो आता मी लंच बॉक्स भरून घेते माझ्या हस्बंडचा. याला कोथिंबीर टाकून आपण त्याला थोड्या वेळ झाकून ठेवून देऊयात. सो झालेला आहे आपला टिफिन तयार, लंच बॉक्स. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही पण अशी हेल्दी रेसिपी नक्की करून बघा. आणि आता मी करून घेते लंच बॉक्स रेडी, कारण की ऑफिसला जायला वेळ होतो आहे. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.